हॅलो नमस्ते नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मी आता जवळजवळ मी 9 वाजता उठले आज. आणि आद्विकला पण बरं नाही, त्याला पण स्कूलमध्ये नाही पाठवलं. मला पण खूप त्रास होते, सर्दी जाम झाली आहे, त्याचा पण अंग गरम आहे, ताप वगैरे, त्याला सर्दी पण आहे. तर आता मी जस्ट आंघोळ केली, देवपूजा केली, आता पाहू शकता देवपूजा सुद्धा झालेली आहे. त्याच्यानंतर उठले तसेच मग मशीनला पायपुसण्या वगैरे, ज्या पायपुसण्या मला धुवायच्या होत्या त्या मशीनला मी लावून दिला. म्हटलं चला, खूप आज म्हणजे असं क्लाउडली वेदर आहे, एकदम असं नाही का धुकं धुकं आहे, खूप थंडगार वातावरण आहे, अजिबात ऊन नाही आहे. तरी आता मी मशीनला मग ते पायपुसण्या लावल्या, आता वरती टेरेसवर टाकून आलेली आहे. आता मी मस्त नाश्ता करून घेते. नाश्त्यामध्ये काल केक आणलेला होता ना, तो खाणार आहे आणि एक लाडू खाणार आहे. तर एक लाडू घेतलेला आहे आपला याचा मेथीचा लाडू, मेथीचा लाडू, आणि केक खाते, तो प्लेनच खाते मी थोडासा, आणि वरतीच ठेवलेला होता कारण की थंडच वातावरण आहे त्याच्यामुळे. आणि आज पण आजारी आहे ना, तर त्याला बरंच नाही, जास्त नाही, ज्याला खोकला आहे त्याला केक नाही. आणि खूप छान आहे हा केक, बघा वरती ना मस्त काजू पण आहे त्याच्यावरती. आणि दिशूला थांब नको ना, दिशू गेली सकाळी स्कूलला, तर 6 केक. आणि नाश्त्यामध्ये आता मी हेच खाते कारण की रात्री मी खाणार होती, पण माझी काही इच्छा झाली नाही केक खायची. म्हटलं चला आता थोडा केक खाते आणि लाडू खाऊन घेते. आणि मला नेहमी प्लेन केक आवडतं, असं प्लेन वालीतले. जास्त मला ना ते हे नाही आवडत, आपल्या पूर्ण नाही का क्रीमचे केक अजिबात आवडत नाही. आधी मी लाडू खाऊन घेते. आणि आता मला आवडायचं पण आहे, सकाळी पाणी गरम होईपर्यंत मी कपड्यांच्या घड्या, रात्रीला काम करण्याची इच्छाच नव्हती कारण की खूप दमले होते मी काल. आणि मला किचन आवडायचं आहे, खूपच सारं पडलं लाडू खायला. आता मी याची टेस्ट तुम्हाला सांगते. खूप छान लागतो हा. आणि क्रीमचा केक खाण्यापेक्षा ना, कधी कधी मुलांना केक खाऊ वाटला ना, तर मी हाच आणते आणि खूप छान लागतो. क्रीमचा आहे ना, त्याने खूप त्रास होतो. कधी कधी खायला पाहिजे असं वेगळं, पण मी कधी म्हणजे हा पण आणून घेते. खूप फ्रेश आहे, खूप भारी. आणि दिशू पण टिफिनला हाच एक स्लाइस घेऊन गेलेली आहे. आणि आल्यावर मग जेवेल ती, 12:30ला येईल घरी. आता मी ब्लॅक टी घेऊन येते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. गरमागरम ब्लॅक टी पिते आणि मग आवरायचे, मला कपडे वगैरे सर्व आवरून ठेवते. आणि ब्लॅक टी एकदम भारी, सकाळी सकाळी थंडीच्या ह्याच्यात खूप भारी प्यायला. मी
सकाळपासून कपड्यांचं काढलंय पसारा आणि एवढे एक्स्ट्राचे कपडे जे घालत नाही ना ते सुद्धा आता ना मी ते काढून टाकते सर्व. तर तेच सर्व मी आता माझे तर काढले, आद्विक दिशूचे पण काढले, उमेशचे पण काढून टाकले. म्हटलं आता नकोच ठेवायला ते कपडे. तर तेच सकाळपासून माझं चाललंय सर्व कपडे कपडे कपडे. आणि एवढे कपडे एक्स्ट्राचे ना ते घालत सुद्धा नाही, नुसते ठेवून ठेवून वैताग आलाय. आणि मी काय करते आता, ही टी शर्टचे रोल करून व्यवस्थित ठेवते. जे व्यवस्थित आहे ते घालणारे रेग्युलर तेच, बाकी सर्व काढून काढून टाकले मी कपडे. मस्त छान असे कपडे रचून दिलेले आहे. इथे एवढा पसारा कपड्यांचा सर्व. तरीही इथे एवढे सर्व एवढे आहेत ना, इथे सर्व द्यायचे कपडे आहेत सर्व एक्स्ट्राचे. तर आज ना म्हटलं चला स्वयंपाक नंतर करूया आणि मग बाकीची जी आपण नेहमीच लादी किंवा बाथरूम क्लिनिंग बाकीच्या गोष्टी करतो, पण कधी कधी ना कपडे आपले कपडे पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तर जे आपल्याला लागत नाही ना ते सुद्धा काढले पाहिजे. मग तेच आज म्हटलं आता करू आणि तुम्हाला दाखवते मी कशी करत राहते. जर आता वाटते आता आपल्याला खूप आता जुने कपडे झालेले आहेत, त्याच्यातले आपण अनयूज आहे ते कपडे, तर ते आपल्याला आता काढून टाकायला पाहिजे. आणि असं खरंच पसारा घरात ठेवायला नाही पाहिजे. तर मी पहिल्यांदा तर माझ्या कपड्यांपासून सुरू केलं. जे डेली वेअर आहे ना वापरण्याचे कपडे, तर ते काढले सर्व. आणि सर्व ते काढून माझे जे मला घालायचे नाही ते साईडला सर्व ठेवलेत. त्याच्यानंतर आद्विकचे दिशूचे सर्व व्यवस्थित म्हटलं करायचे ठरवलं आज. तर ते सर्व फायनली मी करून घेतलं. आणि इतके सारे कपडे निघाले, बापरे, मला वाटलं नव्हतं एवढे सारे एक्स्ट्राचे आपण कपडे भरून ठेवलेले. आणि त्याचाच पसारा किती होतो, म्हणून आता ना असं थोडे थोडे नाही का, जे नाहीच लागत तर लगेच आवरायला घ्यायचं. जर वेळच्या वेळी आवरलं नाही ना खूप जास्तीचा राडा होऊन जातो आणि इतकं गचगच होतं ना, मग कोणते घाला कोणते फेका एकदम आपण कन्फ्यूज होतो. आणि मग धड जुने पण नाही धड नवे पण नाही राहत, असं मग नाही का काय करायचं असे कपडे. त्याच्यामुळे ना मग घालायला पण थोडे थोडे बॅच अशा काढत जायच्या घालायला. तेवढे वापरले की लगेच दुसरी बॅच काढायची, असं करत जायचं. म्हणजे जेणेकरून ना आपल्याला व्यवस्थित कपडे पण आपले काढून टाकता येतात, जुने झालेले आणि नवीन पण असे काढता येतात. तर मी असंच करत राहते मुलांचं पण आणि म्हणजे माझं सर्वांचे कपडे. तर मी थोड्या थोड्या दिवसामध्ये ना जे अनयूज आहे ना, जे खराब झाले लगेच ते काढून टाकते, असे एकदम जमा करून ठेवत नाही. तर इतके सारे कपडे मी आता काढून ठेवलेले आहे. आणि हे सर्व भरून ठेवले ह्या बॅगमध्ये, कारण की जे नवीनच बाकीचे तर आहे म्हणजे असं जास्त माझे ना पंजाबी ड्रेसचे कुर्ते जे मी घालत नाही आहे, दिशूचे आद्विकचे टी शर्ट्स ते बाकी तो घालत नाही ते काढले, दिशूचे काढले. दिशूचे कमी निघाले कारण की लास्ट टाईम दिशूचे बरेच काढले होते. आणि असे सर्व काढून ठेवले. आणि इथं मस्त छान मी प्लांट आता इथं ठेवून घेत आहे. एक खिडकीमध्ये 2 प्लांट होते ना, त्याच्यापैकी एक प्लांट इथं ठेवून घेत आहे. आणि काय बरं काय मी ते आज नुसतं ब्लर दिसतं आहे, तर तुम्हाला नीट दाखवते. आता मी तेव्हा बेडरूममध्ये किती पसारा होता आणि आता मस्त छान असं आवरलं आहे, मी सर्व काढलं आहे. आणि हे इथं बॅगीत आहे ना सर्व कपडे जुने जे आम्ही घालत नाही ना ते कपडे काढून ठेवले. आणि मी तर प्लांट पण ठेवून दिलेला आहे मस्त असं. इथं खूप खिडकीमध्ये हा एक प्लांट होतं, 2 होते ना, मग मी एक इथं घेतला आहे ठेवला आहे. आणि असं तसं छान बेडरूम मस्त आवरून घेतलेलं आहे. असं माझं बेडरूम तर झालं आहे. आता मी हॉलची क्लिनिंग करते. तर आद्विकच्या खेळणंसुद्धा मी काय केलं, सर्व ओतून नवीन भरल्या व्यवस्थित, ते खराब वगैरे काढून. त्याच्या दरवेळेस खेळण्यातलं मी काही ना काही काढून टाकत असे, तुटलं वगैरे काही खराब झालेल्या गोष्टी. तर आज त्या अजून काढून टाकल्या आणि ठेवलं आहे सर्व त्याचं पण आवरून.
त्याच्यानंतर लगेच मग मी इथं सर्व झाडून घेते घर, आणि बेडरूम तर क्लीन करून आणलं. लगेच आता मी हॉलमध्ये घेतलं आणि बाकीचं तर खाली पसारा होता तो काढून टाकला. थोडं थोडं भिंतीवर जाळं वगैरे राहतं, आपल्याला दिसत नाही पण कधी कधी ना असं वाटतं जाळं बनून जातं, म्हणून मग थोडंसं झाडूसुद्धा असं वरती फिरून घेत असते. थोडंसं जाळी वगैरे येत असते ना, तर त्या निघून जातात. त्याच्यामुळे मग मी सर्व चारही कोपऱ्याला वरती जाळं असतंच, आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे मग असं एकदा तरी झाडू फिरून घ्यायचं 8 दिवसातून. तर मग मी म्हटलं चला आता आज करूनच घेऊ. तर असं सर्वीकडे मस्त जाळं काढून घेते ना आज आद्विक आणि मी घरी आहोत दोघंच जणं, आणि त्याची चालली मस्ती. त्याचं खूप मस्ती चालते आणि म्हटलं चल तू खेळ, तोपर्यंत मी आवरून घेते. त्याला खायला वगैरे दिलं होतं म्हणून मग काय नाही. तर इथे मी बाहेरसुद्धा आपल्या दरवाजामध्ये सुद्धा जाळे वगैरे राहतं खराब ना, ते सुद्धा काढून घ्यायचं. मी नेहमी इथं पण माझं क्लीन करून घेते दरवाजा समोरचं, आणि इथं सर्व आता झाडून घेते. इतका कचरा निघाला ना बापरे, आद्विकच्या खेळण्या आणि आद्विक काही ना काही कचरा कागदांचं काही बनवत राहतो, करत राहतो ना, एवढं काही करून ठेवतो उद्योग. आणि त्याची ही लहानपणीची छत्री घेतलेली ती पण मागं दरवाजाच्या मागे अटकून ठेवली, आता ती पण काढून घेते तिथून. तर इतका कचरा निघाला तुम्हाला दाखवते मी. तर बापरे, इतकं रोज रोज आपण क्लिनिंग करतो तरी पण इतका हा पसारा होतो. बापरे, असं कसं काय माहिती. पण आपण जेवढं आवरू ना तेवढं काही ना काही निघत राहतो पसारा कचरा, पण तेवढं ते आवरत राहायला पाहिजे, नाही तर एकदम खूप जास्तीचा लोड पडून जातो मग. तर असं मी मस्त छान आवरून घेतलं आज, आणि आता फक्त स्वयंपाक वगैरे राहिला म्हणून मी सकाळी सकाळी आज क्लिनिंगला सुरू केलं. कारण की दिशू पण नव्हते घरात, नाही आपणच राहिलो ना मग क्लिनिंगला थोडंसं बरं पडतं आणि व्यवस्थित आपली क्लिनिंग होते. म्हणून मी आज ना मॉर्निंग मध्येच म्हटलं चला आवरून घेऊ आधी, मग नंतर बाकीचं आवरेन मी. आता इथं मस्त छान सर्व क्लिनिंग झाली आणि आता सर्व घर झाडून घेते आणि नंतर मग लादी वगैरे पुसून घेईन, आणि काही बाकीचं स्वयंपाक वगैरे जेवण तेवढंच राहणार. आता तर काही नाही. आज तर काल कपडेसुद्धा वॉश झालेले आहे. पाय पुसण्या फक्त आज मी वरती टाकलेल्या आहे, त्या सुकल्या का आधी लादी पुसली का नंतर मग त्या पाय पुसण्या घेऊन आणि मग सर्व आथरून देईन. तर अशी माझी क्लिनिंग असते नेहमी. तर खूप छान. आणि आद्विकचा मध्येच आला मला टेंट हाऊस इथे बेडरूममध्ये ठेवून दे, मी तिथं खेळणार आहे. म्हटलं ठीक आहे. तर तो जातच नव्हता दरवाजाच्यामधून, कारण की मागे ना दरवाजाच्या मागे सर्व स्वेटर्स अटकले होते. दरवाजाचा समोर आला म्हणून तो जात नव्हता. त्याला म्हटलं मागं पकडून ठेवता, त्यांनी पकडला ना, असा तो टेंट हाऊस मी ठेवून दिलेला आहे. आणि मस्त तो आता तिथं खेळत बसेल, म्हणजे मला आवरायला सोपं पडेल. असं मुलांना काहीतरी खेळत बसले ना तर मग आपल्याला बरं पडतं आवरायला. तसंच तो खेळत बसलेला आहे. आणि मग त्याचं एक आता पाण्याची बॉटल जमा करून ठेवेल कुठे काय, सर्व त्याच्या हाऊसमध्ये ठेवतो आणि मग खेळतो. त्याच्या टेडीसोबत, त्याचा टेडी खूप त्याला आवडतो. आणि आज आद्विक इथं मस्त छान त्याच्या हाऊसमध्ये, टेंट हाऊसमध्ये खेळतंय ना, एन्जॉय करतंय इथे. आता तो टेंट हाऊसमध्ये खेळतोय आणि मस्त छान. इथं आवरला गेलं माझं बेडरूम आणि आद्विकचं चाललं खेळणं. पाहू शकता सर्व हॉलसुद्धा मी क्लीन करून घेतलेला आहे. मस्त छान क्लिनिंग झालेली आहे हॉलची सुद्धा. एवढा बघा कचरा काढते. मस्त हॉल आणि बेडरूमची अशी छान मस्त क्लिनिंग केलेली आहे. आणि चालेल सकाळपासून माझी क्लिनिंगचंच. आता किचनचं थोडंफार आवरेल, भांडे बिंडे घासायचे आहे ते, आणि स्वयंपाक करून घेत पटापट. पण सकाळी सकाळी क्लिनिंग करायला भारी वाटतं आणि पटकन होते, आणि खूप छान अशी माझी आज क्लिनिंग झालेली आहे. आजचा हा व्हिडिओ क्लिनिंगचा तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.